वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे गावातील अनेक तरुणांना रोजगारासाठी गावात सोयी सुविधा नसल्याने गाव सोडावे लागते। त्यामुळे महाराष्ट्र सरकार गावांना विकसित करण्याच्या दृष्टीने अग्रेसर आहे। याचाच एक परिणाम म्हणजे हे विकसित होत असलेलं पाथरी हे गुलाबभाऊ पाटील यांच्या मतदारसंघातील एक गाव। सर्वप्रथम गावाला जोडणारे रस्ते म्हणजेच पाथरीहून जवखेडा, डोमगाव, दहिगाव हे रस्ते डांबरीकरण केल्याने शेतकरी, गावकरी आणि व्यापारी आनंदून गेले आहे। हा जवखेडा पाथरी रस्ता आहे। अगोदर हा शेत रस्ता होता आणि कच्चा असल्यामुळे खूप प्रॉब्लेम यायचे आणि याला जवळपास 5 नाले आहेत। पावसाळ्यात हा रस्ता बंदच राहायचा, पण आम्ही गुलाबभाऊकडे मागणी केल्यानंतर आम्हाला हा रस्ता मंजूर झाला। या रस्त्यामुळे फायदा असा झाला की जवखेड्यापर्यंत आमचं शेती आहे, त्याच्यामुळे जायला सोयीस्कर झालं। आम्हाला अगोदर वडली आणि मग जवखेडा जावं लागत होतं, आता हे सरळ झालं आणि जवखेड्याला वाल्यांना पण पाथरी यायला हे सोयीस्कर झालं। गावात अनेक वर्षांपासून रखडत असलेल्या पाण्याच्या समस्यांना जल जीवन मिशन अंतर्गत 65 लाख रुपये खर्चून पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली आहे। गावातील तरुणांसाठी व्यायामशाळा बांधून दिल्याने सर्वांना याचा लाभ होतो आहे। आमच्या गावाला आमदार साहेबांनी व्यायामशाळा मंजूर करून दिलेली आहे, तिचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। गुलाबराव पाटील साहेबांनी अत्याधुनिक व्यायामशाळा आणून दिली, त्यामुळे आमच्या गावातल्या मुलांचा आता फायदा होईल। गावातील पुरातन आणि सर्वांचे भक्तिस्थान असलेल्या विठ्ठल मंदिरात सभामंडप बांधण्यात आले आहे। सोबतच काँक्रिटीकरण करून आजूबाजूच्या परिसराला पेवर ब्लॉक बसवून मंदिराचे सुशोभीकरण केले आहे। गावकऱ्यांनी 2014 साली सुमारे 10 लाख रुपये लोकवर्गणी गोळा करून हे विठ्ठल मंदिर बांधलं, परंतु हा जो आजूबाजूचा परिसर आहे या परिसराच्या विकासासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी माननीय आमदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला कामांसाठी। आमच्या मागणीला मान देऊन माननीय आमदार महोदयांनी 2 टप्प्यांमध्ये सुमारे 9 लाख रुपयाचं तळाचं काँक्रिटीकरण मंजूर करून दिलं, 10 लाख रुपयाचे पेवर ब्लॉक मंजूर करून दिलेत आणि गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून जो काही सभामंडप बनवलेला होता तो मोठ्या कार्यक्रमांसाठी अपूर्ण व्हायचा, म्हणून शासनाच्या माध्यमातून आदरणीय गुलाबभाऊंनी डोम स्वरूपाचं एक 15 लाख रुपयाचा सभामंडपसुद्धा इथं मंजूर करून दिलेला आहे। या सर्व विकास कामांमुळे या परिसरात आता आपण अगदी 4 ते 5 हजार लोकांचा जरी लग्नाचा कार्यक्रम असला तरी सहज मोकळ्या वातावरण असल्यामुळे तो सहज पार पडतो। सोबतच गावातील प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिरात सभामंडप बांधण्यात आले आहे। या धार्मिक कार्यासाठी गुलाबभाऊ पुढाकार घेऊन जातीने लक्ष घालून सगळी कामे पूर्ण करून घेतात। राम मंदिराचं जे काम आहे 1993 पासून या राम मंदिराचं काम रखडलेलं होतं। पूर्ण ग्रामस्थांचं अशी इच्छा होती की या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर व्हावं। आम्ही सगळ्या मित्रपरिवाराने मिळून गाव वर्गणी केली। या ठिकाणी 4.5-5 लाख रुपये आम्ही या ठिकाणी जमा केले गावकऱ्यांकडून। तरी बरंचसं काम असं अपूर्ण वाटत होतं। गुलाबराव पाटील साहेबांकडे गेलो, भाऊंनी एका शब्दात 9.5 लाख रुपयाची मदत आम्हाला करून दिलेली आहे। त्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही एक डेट फिक्स केली की त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करू आणि काम बाकी असं राहून गेलं की कलरचं काम बाकी होतं। आम्ही पुन्हा एकदा भाऊंकडे भेट दिली, भाऊंना सांगितलं की भाऊ आमचं असं काम थोडंसं बाकी आहे, प्राणप्रतिष्ठेची तारीख जवळ आलेली आहे। 0 मिनिटात त्यांनी आम्हाला 1.5 लाख रुपयाचा कलर मंजूर करून दिला। या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर असं श्रीराम प्रभूचंद्रांचं मंदिर या ठिकाणी उभारणी झालेली आहे। या ठिकाणी गावकऱ्यांना एकदम भक्तिमय वातावरणात वावरण्यास असे ठिकाण या ठिकाणी झालेलं आहे। येणे जाणे सोयीचे व्हावे म्हणून पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहे। पाथरी गाव विकासाच्या नव्या वाटेवर आहे। आमच्या पाथरी गावातील जवाहर रोजने योजनेअंतर्गत शॉपिंग गेल्या 30 वर्षापासून बांधलेल्या आहेत। या ठिकाणी थोडासा जरी पाऊस पडला तर पूर्ण चिखल व्हायचा, जायला यायला खूप प्रॉब्लेम व्हायचे। मग आम्ही गुलाबभाऊंकडे या कामाची मागणी केली। गुलाबभाऊंनी तात्काळ हे काम मंजूर करून देऊन इथं प्लेवर ब्लॉक बसवून दिले। आज या ठिकाणी प्लेवर ब्लॉक बसवल्यामुळे उत्कृष्ट दर्जाचं सुंदर असं दिसतं, जाया यायला एकदम मोकळं झालं, सुशोभीकरण झालेलं आहे। अजून तिथे अनेक योजना राबवण्यात येणार आहे। त्यात शैक्षणिक सुविधा म्हणून अभ्यासिका सुरू केली जाणार आहे।
गावात कोणाकडेही आप्तस्वकीय मृत झाल्यावर योग्य रीतीने सारे विधी पार पडावे म्हणून स्मशानभूमीचे कॉन्क्रिटीकरण केले जाणार आहे. गावात अनेक ठिकाणी सामाजिक न्याय विभाग, ठक्कर बाप्पा योजना तसेच आदिवासी विभाग आणि दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कॉन्क्रिटीकरण, गटार, रस्ते, पेव्हर ब्लॉक, पाण्यासाठी पाईपलाईन, नैसर्गिक संसाधने वापरून गाव प्रकाशमान व्हावे म्हणून सोलर लाईट बसवण्यात येणार आहेत. आणि अशा अनेक योजना गुलाबभाऊ पुढाकार घेऊन गावकऱ्यांसाठी राबवित असतात. माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब यांनी जे आमच्या पाथरी गावात जे कामं किरकोळ राहिलेले छोटे ते कामंही पूर्ण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळेच लोकनेता आणि गावाचा विकास पुरुष म्हणून गुलाबभाऊ पाटील यांना गावागावात मान सन्मान मिळत असतो आणि तो कायम राहील याची खात्री आहे.